ब्लड वॉरलॉक, एपोकॅलिप्स मधील सुक्युबस पार्टनर. C8 मजबूत आणि मजबूत. निळ्या स्पोर्ट्सवेअरमध्ये 22 किंवा 23 वर्षांचा एक देखणा तरुण, त्याच्या डाव्या हातात धनुष्य आणि पाठीवर अर्धा रिकामा थथर, घाईघाईने आला. तर तो माणूस आधीपासून धनुर्धर आहे. बाई झेमीनं शांतपणे विचार केला. जेव्हा तरुण धनुर्धराने चांदीच्या केसांची स्त्री पाहिली तेव्हा त्याचे डोळे चमकले आणि जणू काही त्याच्या खांद्यावरून वजन उचलले गेले. तो हसला. बिंग ज्यू, मला आनंद झाला की तू ठीक आहेस. बिंग ज्यू, ही बाई ओळखीची का वाटली याचे कारण कळण्याआधीच बाई झेमीनला डोळे मिचकावले. शांगगुआन बिंग ज्यू, 4थ्या वर्षाचे विद्यार्थी आणि सध्याचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष. ती केवळ कॅम्पसमधील सर्वात सुंदर महिलाच नव्हती तर श्रेणींमध्ये प्रथम क्रमांकाची व्यक्ती देखील होती. बाई झेमीनला तिच्याबद्दल थोडेसे माहीत होते कारण ते तिला 2 वेळा भेटले होते जेव्हा ती, विद्यार्थी अध्यक्ष म्हणून, महत्त्वाची माहिती आणि घटनांची माहिती देण्यासाठी विद्यार्थी संमेलने आयोजित करतात. तथापि, ती त्याच्यासाठी महत्त्वाची नसल्यामुळे, तो तिच्या अस्तित्वाबद्दल विसरला होता. तुम्ही ठीक आहात याचा मला आनंद आहे, चेन हे. शांगगुआन बिंग ज्यूची थंड आणि उदासीन नजर त्या तरुणाला पाहून फारशी बदलली नाही. तथापि, बाई झेमीनच्या लक्षात आले की जेव्हा तिने त्याच्याकडे पाहिले तेव्हा द्वेष किंवा तिरस्काराची विचित्र चमक खूपच कमी झाली होती. झोम्बी प्रॉब्लेम फिक्स झाल्यामुळे, बाई झेमीन या ग्रुपचे संभाषण ऐकायला राहवल्या नाहीत आणि शांतपणे तिथून निघून गेल्या. थोडा थांब, लहान भाऊ. त्याला दूर जाताना पाहून लियांग पेंग पटकन ओरडला. त्याच्या बोलण्याने इतर जोडीचे लक्ष वेधून घेतले होते. बाई झेमीन थांबल्या आणि त्याच्या पुढच्या शब्दांची वाट पाहत शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिल्या. तुम्ही इथे आमच्यासोबत कसे राहाल? लियांग पेंग यांनी ऑफ केली. आपल्या चौघांच्या बळावर आपण त्या प्राण्यांना सहज नष्ट करू शकतो आणि चांगले जीवन जगू शकतो. बाई झेमीनच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. तो सहजच मागे फिरला आणि निघून जाताना सहज म्हणाला, मी फक्त डझनभर विद्यार्थी आणि शिक्षक शोधणार आहे ज्यांना मी आधी वाचवले होते. मी या जागेची साफसफाई करण्याच्या माझ्या मार्गावर गेलो नाही. अगं, लियांग पेंग गोंधळून गेला. दुसरीकडे, शांगगुआन बिंग ज्यूने मागे वळून आणि चालत जाण्यापूर्वी त्याच्याकडे थंडपणे पाहिले. तरुण तीरंदाज, चेन हे, ते एकमेकांशी गप्पा मारत असताना पटकन तिच्या मागे गेला. 10 मिनिटांनंतर, बाई झेमीन, लियांग पेंग, शांगगुआन बिंग ज्यू आणि चेन हे यांनी वाचलेल्यांचा गट एकत्र येऊन सुमारे 70 लोकांचा एक मोठा गट तयार झाला. वादळ लवकर थांबण्याचा कोणताही स्पष्ट हेतू नसताना अजूनही धुमसत असल्याने, त्याने दिलेला रक्त आणि धातूचा वास काही मिनिटात पावसाने धुवून टाकला. हे इतर प्राण्यांना अन्नाच्या शोधात या ठिकाणी येण्यापासून रोखू शकते. मात्र, त्याचेही तोटे होते. यातील एक तोटा असा होता की सर्वांचे कपडे पूर्णपणे ओले होते. दुर्दैवाने, ते आत्तापर्यंत असेच धरून राहू शकले. 5 मिनिटे वाद घातल्यानंतर व्यायामशाळेत लपलेल्या लोकांना भीतीची पर्वा न करता दरवाजे उघडण्यास भाग पाडले. जरी त्यांच्यापैकी कोणीही दरवाजे उघडण्यास आणि धोका पत्करण्यास तयार नसले तरी, लियांग पेंगने दार उघडले नाही तर ते बळजबरीने तोडून टाकू अशी धमकी दिल्यानंतर, त्यांच्याकडे आत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. जिम्नॅशियममध्ये 29 लोक लपलेले पाहून बाई झेमीनला आश्चर्य वाटले. या 30 लोकांमध्ये पुरुष, स्त्रिया आणि काही शिक्षक होते. ते सर्व त्यांच्याकडे संशयाने पाहत होते. याकडे बाई झेमीन यांनी दुर्लक्ष केले. कोणत्याही प्रकारचा छुपा धोका नसल्याची खात्री करून तो सर्वांपासून वेगळा झाला आणि परिसरात फिरला. बीजिंग युनिव्हर्सिटी व्यायामशाळा खरोखरच खूप मोठी होती आणि तिला व्यायामशाळा म्हटले जात असले तरी, ती सर्व प्रकारच्या कार्यांसह एक मोठी इमारत होती. तेथे एक मोठे इनडोअर बास्केटबॉल कोर्ट, क्रीडा साहित्य कक्ष आणि कॅफेटेरिया होता. यावेळी कॅफेटेरिया बाई झेमीन यांचे लक्ष होते. मोठा आवाज, धातूचा दरवाजा घट्ट बंद केला होता. ग्रुपपासून दूर गेलेल्या बाई झेमीनला आतून दणका आल्याचा आवाज ऐकू येत होता. तो मदत करू शकला नाही पण त्याने विचार केल्याप्रमाणे किंचित भुसभुशीत केली. कॅफेटेरियाला काचेच्या खिडक्या असल्याने काही कीटकात जाळण्यात यशस्वी झाले असावेत. मोठ्या प्राण्यांसाठी, खिडक्यांवर धातूच्या पट्ट्या असल्याने ते अशक्य होते.
ग्रेट फास्ट मॅन्टिस सारख्या प्रचंड ताकदीचा किंवा तीक्ष्ण शस्त्रे असलेला राक्षस दिसू लागल्याशिवाय त्यांना आत जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. म्हणून तो आवाज फक्त झोंबीचा असू शकतो. बाई झेमिनने डावीकडे व उजवीकडे पाहिलं की तिथे कोणी नाही याची खात्री केली. खात्री केल्यावर त्याने त्याची बॅकपॅक उघडली आणि त्याने आधी मिळवलेले 2 ऑर्ब्स तसेच स्क्रोल काढले. ही रंगाची गोष्ट कशी चालते? बाई झेमिनने मोठ्याने विचार केला आणि ते विसरले की तेथे दुसरे अस्तित्व आहे जे त्याला ऐकू शकते. हे इंद्रधनुष्याचे रंग आहेत. लिलिथने सुंदर स्मितहास्य दाखवले. बाई झेमिनचे प्रश्नार्थक रूप पाहून तिने स्पष्ट केले, खालच्या रँकपासून वरच्या रँकपर्यंत खजिना खालीलप्रमाणे विभागले गेले आहेत. लाल ओक सामान्य श्रेणीच्या खजिन्याच्या बरोबरीचे आहे. एक नारिंगी ओक दुर्मिळ दर्जाच्या खजिन्याच्या बरोबरीचे आहे. एक पिवळा ओक समतुल्य आहे. मॅजिक ग्रेड खजिना म्हणजे निळसर रंगाचा खजिना म्हणजे अर्ध देव दर्जाच्या खजिन्याच्या समतुल्य आहे. बाई झेमिनच्या तोंडाचा कोपरा अनेक वेळा आकुंचन पावला आणि ते तक्रार करू शकले नाहीत. तुम्ही जादू श्रेणी किंवा महाकाव्य श्रेणीच्या खजिन्यांबद्दल तुमचे स्पष्टीकरण थांबवायला हवे होते. आता जेव्हा मी या लाल ओरबकडे अचानक पाहतो तेव्हा मला ते समजले नाही. ते खूप मोलाचे आहे असे वाटते. मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. लिलिथ हसली आणि त्याला एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून दिली. लाल दर्जाचा खजिना सुद्धा हाय-टेक मशीनगनपेक्षा जास्त मौल्यवान आहे. मी तुला काही समजावून सांगू. जेव्हा तुम्ही एखाद्या प्राण्याला पराभूत करता, तेव्हा तुम्ही त्याची आत्मीय शक्ती शोषून घेता. जेव्हा त्या प्राण्याची आत्मशक्ती तुमच्यापेक्षा खूप जास्त असते, तेव्हा सोल रेकॉर्डमध्ये ती सर्व शक्ती केंद्रित होते जी तुम्ही खजिन्याच्या रूपात शोषून घेऊ शकत नाही. तुमच्या शत्रूची पातळी जितकी उच्च असेल, उच्च गुणवत्तेचा खजिना मिळण्याची शक्यता जितकी जास्त असेल आणि आत्मा ऊर्जा जितकी जास्त असेल तितकी संभाव्यता अधिक वाढेल. म्हणूनच तुमच्या हातात लाल रंगाचा ओक देखील सध्याच्या टप्प्यावर तुम्ही विचार करता त्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. लिलिथने समारोप केला. तिचे बोलणे ऐकून बाई झेमिनला बरे वाटले नाही. त्याला आणखी प्रश्न विचारावेसे वाटले, तरी तो जे करणार आहे ते आधी त्याला पूर्ण करायचे होते. प्रश्न नंतर विचारले जाऊ शकतात. लाल ओक जोरात दाबल्यानंतर तो तुटला आणि बाई झेमिनच्या समोर एक नवीन खजिना दिसू लागला. व्हेलॉसिटी बूट्स सामान्य दर्जाचा खजिना, अत्यंत हलके, घालण्यास सोपे आणि शरीराशी आपोआप जुळवून घेते. सुसज्ज असताना चपळाई अधिक 10. बाई झेमिनचे डोळे चमकले आणि त्यांचे हृदय आनंदाने भरले. हा फक्त एक सामान्य खजिना होता परंतु या बुटांनी त्याची चपळता अधिक 10 गुणांनी वाढवली. हे बाई झेमिनच्या एकूण चपळतेच्या 1/5 इतके होते. त्याने पटकन बूट सुसज्ज केले आणि लगेचच त्याचे शरीर पूर्वीपेक्षा खूपच हलके झाल्याचे जाणवले. आता त्याच्या 64 चपळता गुणांसह बाई झेमिन पृथ्वीवर सोल रेकॉर्डच्या आगमनापूर्वी सामान्य व्यक्तीपेक्षा 6 पट जास्त वेगवान होती. त्याच्या सुप्त उत्कंठा दाबून त्याने केशरी ओरबसह तेच केले. कोट दुर्मिळ खजिना, शरीराच्या वरच्या भागापासून गुडघ्यापर्यंत झाकलेले जॅकेट. हे लाईट शॉटगन शेल्सपासून 9 मिलीमीटर कॅलिबर बुलेटपर्यंत काहीही थांबवू शकते. सुसज्ज असताना सर्व गुणधर्म अधिक 5. बाई झेमिनने जॅकेट हातात धरले आणि थँक्यू म्हणायला जवळजवळ आकाशाकडे गर्जना करायची होती. या खजिन्याने तो आता अनेक प्रकारच्या बंदुकांपासून अभेद्य झाला होता. जरी मध्यम कॅलिबरच्या बुलेट खूप मजबूत होत्या, तरीही या खजिन्याने त्याची जगण्याची क्षमता आणखी एक पातळी गाठली होती. त्याला झोंबी ओरबाडण्याची भीतीही वाटत नव्हती. जोपर्यंत त्याने आपले डोके आणि गुडघ्यांपासून संरक्षण केले आहे तोपर्यंत त्याच्या सुरक्षिततेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये. क्षणाचाही विलंब न करता बाई झेमिनने त्यांनी घातलेले ओले जॅकेट काढून फुल कोट घातला. त्याला ताबडतोब त्याच्या गुणधर्मांमध्ये पुन्हा एकदा सुधारणा झाल्याचे जाणवले. त्याला खूप आनंद झाला. तो खजिना चांगला आहे. तुमच्या स्वानिवन तलवारीप्रमाणेच दुर्मिळ श्रेणीतील सर्वोत्तम गुणवत्तेपैकी एक. अभिनंदन. लिलिथ त्याच्याकडे पाहून आनंदाने हसली. बाई झेमिनला आश्चर्य वाटले जेव्हा त्याला समजले की ती त्याच्यासाठी खरोखर आनंदी दिसत आहे. त्याला गोंधळात टाकत आहे. लिलिथ, तू माझ्याशी छान का आहेस? जरा संशयास्पद वाटून त्याने विचारले.
लिलिथने तिचे ओठ चावले आणि तिच्या लांबलचक पापण्या मिचकावत ती हळूवार आवाजात म्हणाली, मी तुला आधीच सांगितले आहे. तू माझी व्हावीस अशी माझी इच्छा आहे. बाई झेमिनने डोळे मिटले आणि हुशारीने विचारायचे थांबवायचे ठरवले. जरी त्याचे स्वरूप खराब नव्हते, तरीही तो एक देखणा माणूस नव्हता. खूपच कमी सुंदर की त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात पाहिलेले सर्वात मोठे सौंदर्य पहिल्या नजरेतच त्याच्या प्रेमात पडेल. या ठिकाणी दुसरे कोणीतरी येत आहे या भीतीने क्षणाचाही विलंब न करता बाई झेमिनने उरलेल्या गुंडाळीकडे लक्ष वळवले. स्पेशल फोर्स सोल्जर, अनरँक केलेले पॅसिव्ह स्किल, लेव्हल 5. हे पॅसिव्ह स्किल शिकून तुम्ही आपोआप स्पेशल फोर्सेस